तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. माझ्या मागून आलेले अनेक जण मंत्री झाले, मी अजून किती दाढी पिकवायची. निलेश राणे यांना लागले मंत्रीपदाचे वेध. अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघातून आपचा चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा. चित्रलेखा पाटील यांची भेट घेत जाहीर केला पाठिंबा. 8 नोव्हेंबरला राज ठाकरे गुहागरमध्ये घेणार सभा. दौऱ्याबद्दल वैभव खेडेकर यांनी दिली माहिती. आणि आगरदंडा जेटीवर टेम्पो पाण्यात कोसळला, अपघातात टेम्पोचा चालक जखमी. पाहुयात सविस्तर वृत्त. मी अजून किती दाढी पिकवायची. माझ्या मागून आलेले अनेक जण मंत्री झालेत. ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, अमित देशमुख, विश्वजित कदम हे सर्व माझ्यानंतर आमदार खासदार होऊन मंत्री झाले असं सांगत निलेश राणेंनी मंत्री होण्याची इच्छा मालवण येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवली आहे. मला कुडाळ मालवणमधील लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी असं देखील निलेश राणेंनी म्हटलंय. जिथे राणे साहेबांचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे, म्हणून कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक लढतोय असं देखील ते म्हणाले. बनायचं तर असं काहीतरी बनायचं, ते समोरच्याला वाटलं पाहिजे तो गर्दीत जो दिसतोय ना तो माझा माणूस. जो एकटा उभा असतो, जो कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, तो माझा माणूस. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी लढत राहिलो. 10 वर्ष गेली. आता साहेब अजून किती दाढी पिकवायची. मी माझ्या नंतरचे बघतो साहेब, प्रभाकर सावंत साहेब माझ्या नंतरचे मंत्री झाले. नाही, माझी काय तशी इच्छा नाही म्हणत मी तुमच्याकडे. ते ज्योतिरादित्य सिंधिया असू दे, जितीन प्रसाद असू दे, सचिन पायलट असू दे, अमित देशमुख असू दे, पतंगराव कदमांचे पुत्र विश्वजित कदम असू दे, हे सगळे माझ्या नंतर आमदार झाले. इवन दरेकर साहेब माझ्या नंतर आमदार झाले. बरोबर आहे ना साहेब? मला काय एवढी मोठी स्वप्न नाही. मला फक्त कुडाळ मालवणची सेवा करण्यासाठी देवानी संधी द्यावी एवढंच माझ्यासाठी बस आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरी येथे सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी उदय सामंत आणि नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. घराणेशाहीवर बोलणारे आता घराणेशाही करतायत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावेळी उद्योग मंत्र्यांनी कोकणात कोणतेच उद्योग आणले नाहीत असा आरोप देखील त्यांनी केला. तर आम्ही जैतापूर रिफायनरी रद्द केली, हद्दपार केली, आता आमचं सरकार आल्यावर बारसू देखील रद्द करू असं वक्तव्य त्यांनी केलंय. या टीकेवर आता उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. काल संध्याकाळी उभाठाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजींची सभा माझ्या विरुद्ध असलेल्या आयात केलेल्या उमेदवारासाठी रत्नागिरीमध्ये पार पडली. सभा हा मी चुकून शब्दप्रयोग केला, कॉर्नर सभा होती, कारण पोलिसांच्या रिपोर्टप्रमाणे 1500 खुर्च्या लावलेल्या होत्या आणि रत्नागिरीतली लोकं कमी आणि देवरुख संगमेश्वरची लोकं त्याच्यामध्ये जास्त होती. परंतु ठीक आहे, त्यांना ती सभा आवडली. पण या सभेमध्ये भाषण करत असताना पक्षप्रमुखांनी अनेक गोष्टीचा उहापोह केला, रिफायनरीचा उहापोह केला. मला एक आश्चर्य आहे की ज्या नेत्यानं मुख्यमंत्री असताना रिफायनरी बारसूमध्ये व्हावी असं पत्र केंद्र शासनाला लिहिलं आणि आज निवडणूक आल्यानंतर तीच बारसू रिफायनरी मी रद्द करणार आहे अशा पद्धतीची ते भूमिका घेतात. काल रत्नागिरी येथे उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर सडकून टीका केली. यावर आता मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात माझ्यावर टीका केल्यास माझी मते नक्कीच वाढतात असं ते म्हणालेत. पाहुयात काय म्हणालेत मंत्री उदय सामंत. आम्ही 2 भावांनी पैसे वाटले. आम्ही 2 भाऊ म्हणजे घराणेशाही चालवतोय. मला असं वाटतं की आपण काही गोष्टी विसरतो आणि त्या विसरू नये, म्हणूनच मला रत्नागिरीकरांना, कोकणातल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचं की आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःचे चिरंजीव पर्यावरण मंत्री होते, हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे होतं. मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही, त्यांच्यावर बोलायचं देखील नाही, कारण कदाचित आमच्यासारखे सर्वसामान्य 2 भाऊ
आमदार होत आहेत, हे कदाचित त्यांना दुःख असेल. आणि पैसा 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 हे कुणी बोलावं, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. टीका करून मला ते ज्या पद्धतीनं बोलतात त्या पद्धतीनं अजिबात बोलायचं नाही. जी व्यक्ती, जो नेता माझ्यावर येऊन टोकाची टीका करतो, टोकाची बदनामी करतो, त्याच दिवशी माझी 10-15 हजार मतं वाढलेली असतात. आणि म्हणून मी कालच्या कॉर्नर सभेच्या निमित्तानं ज्याने माझ्यावर टीका केली त्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या भाषणामुळं माझी 10-15 हजार मतं वाढलेली आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद गांधी तसेच दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संतोष अब्गुल यांच्या प्रचारासाठी 8 नोव्हेंबरला राज ठाकरे गुहागर दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांचा हा दौरा कसा असेल याबद्दल मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. येत्या 8 नोव्हेंबर रोजी कोकणामध्ये देखील सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा झंझावात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल पाटपांदळेच्या मैदानावरती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे. सकाळी 11 वाजता आपल्याला ही सभा त्या ठिकाणी पाहता येईल किंवा आपल्याला त्या सभेला उपस्थित राहता येईल. ही सभा प्रमोद गांधी जे आमचे गुहागरचे उमेदवार आहे यांच्यासाठी आणि दापोली विधानसभेमध्ये उमेदवार आहेत संतोष अब्गुल यांच्यासाठी ही सभा आहे. मला या दोन्ही विधानसभेतल्या राजसाहेबांवरती प्रेम करणारे सगळे नागरिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मतदार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी विनंती आहे की येत्या 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आपण गुहागर येथील न्यू एज्युकेशन न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणामध्ये या जाहीर सभेचे साक्षर होण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा, एवढी एक विनंती आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करतो. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मुरुड मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून महेंद्र दळवी निवडणूक रिंगणात आहेत. दळवी यांना महाविकास आघाडीचे तगडे आव्हान उभे ठाकले. अशातच महायुतीचा देश आणि राज्य पातळीवर घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं महेंद्र दळवी यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघात सुनील सप्रे यांच्या नेतृत्वात दळवींना पुन्हा निवडून आणण्याचा भक्कम निर्धार रिपाई पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक व्हावं असं गेले 45 वर्षापासून स्वप्न होतं आणि फक्त या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची वचनपूर्ती म्हणून ह्या विद्यमान आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी करून आता प्रशस्त त्या ठिकाणी स्मारकाची इमारत वास्तू बहुउद्देशीय इमारत उभी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मुरुड अलिबाग आणि रोहा मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते त्या महेंद्र शेठ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. गाव टू गाव, डोर टू डोर प्रमाणे आमचं काम चाललेलं आहे. जास्तीत जास्त मतदात्याने आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. 2024 या होऊ घातलेल्या वर्षामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ह्या विभागातून पुन्हा एकदा दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पुन्हा एकदा आमदारकीचा फॉर्म भरून इथल्या जनतेला पुन्हा एकदा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महेंद्र शेठ दळवी यांनी आत्तापर्यंत वंचित बहुजन सामाजिक अशा सर्व स्तरातील सगळ्या लोकांना अतिशय प्रामाणिकपणे न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मुरुडसारख्या ठिकाणी अतिभव्य स्मारकाचं 11.5 कोटी रुपयांचं काम आमदारांनी केलेलं आहे. त्यामुळं ह्या अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या जेवढ्या संस्था संघटना ज्या आहेत त्या सगळ्या आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. तर त्या पद्धतीचे आदेश आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे कार्यकर्ते तन मन धन अर्पून आमदारांसाठी विजयाची भूमिका आम्ही स्पष्ट करत आहोत. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आम्ही अलिबाग मुरुड या ठिकाणी महेंद्र दळवी यांचा प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि महेंद्र दळवी हे पुन्हा दुसऱ्यांदा आमदार होतील अशी आम्हाला या ठिकाणी खात्री आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघात यंदाची विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. यंदाच्या याच विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देवेंद्र कोळी हा तरुण निवडणुकीच्या रिंगणात आहे. देवेंद्र कोळी हे सुशिक्षित असून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते मैदानात यापूर्वीच उतरले. त्यामुळे त्यांचं आता या मतदारसंघातील विजन पाहून या मतदारसंघातील जनता देखील त्यांना पाठबळ देताना पाहायला मिळतं.
देवेंद्र कोळी यांना या मतदारसंघातून निवडून येण्याचा विश्वास देखील आहे, त्यामुळे त्यांनी आता या मैदानात प्रचाराची देखील जय्यत तयारी सुरू केली आहे। त्यामुळे येत्या 20 नोव्हेंबरला देवेंद्र कोळी किती मतं घेतात हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। त्यांची भूमिका जर आपण मांडायला गेलो तर आज बघाल तुम्ही, मी जर फॉर एक्झाम्पल पाण्याचे प्रश्न आहेत, हे काय सुटलेलं नाही, इथल्या रेल्वेचे प्रश्न आहेत, सुटले नाहीत। म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं की निष्क्रिय आणि अकार्यक्षम असे लोकप्रतिनिधी आजपर्यंत ह्या मतदारसंघाला लाभलेले आहेत, म्हणून इथले कधी प्रश्न सुटलेले नाहीत। आणि आज मी ह्यासाठी एक 32 वर्षाचा तरुण म्हणून ह्या निवडणुकीला सामोरे जातो आहे, कारण इथल्या ज्या व्यथा वेदना आहेत, इथल्या तळागाळातले जे प्रश्न आहेत, हे जे आपण अभ्यास करून ह्या स्वतः पारखून आज त्याची आपण लक्षात घेऊन त्या आपण ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे प्रयत्न करतो। खरं तर सांगायचं झालं तर माझ्यासमोर हे आव्हानच नाही आहे। माझ्यासमोर आव्हान, माझ्या जे डोळ्यासमोर जे प्रश्न आहेत, इथल्या तरुण बरेचसे प्रश्न आज मी तुम्हाला ह्या बाईटनुसार मी मांडतो आहे की तरुणांचे असतील, आदिवासींचे असतील, इथल्या प्रत्येक नागरिकाचे जे प्रश्न आहेत, माझ्यासाठी हे आव्हान आहे। आणि हे आव्हान मला पार काढण्यासाठी इथल्या प्रत्येक नागरिकाने या येत्या इलेक्शनमध्ये जर गॅस सिलेंडरवर बटन दाबून जर निवडून दिला तर माझ्यासाठी ते सोयीस्कर होईल, इथल्या सगळ्या नागरिकांना सोयीस्कर होईल की इथले खऱ्या अर्थाने इथला लोकप्रतिनिधी जनसेवक कसा असायला पाहिजे ह्याचं आपण उत्तम उदाहरण देऊ शकतो। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण। मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट। नवीन स्टॉक उपलब्ध। शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजियरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या, बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या। तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध। आमचा पत्ता बाजारपेठ, खेड। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत। होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत आणि सुव्यवस्थेत तसेच निर्भयतेने पार पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस दल सज्ज झालं असून पोलिसांतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातून संचलन करण्यात आलं। खेड शहरातून खेड पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दल, विशेष पोलीस दल, होमगार्डच्या जवानांनी संपूर्ण शहरात संचलन केलं। निवडणुकीच्या कालावधीमध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये तसेच मतदारांनी निर्भयतेने मतदान करून आपला हक्क बजावावा यासाठी हे संचलन करण्यात आले आहे। रायगड जिल्ह्यातल्या पनवेल विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटलाय। पनवेल बाजारपेठेतील देवळात दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला वंदन करून बाळाराम पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह प्रचाराला सुरुवात केली। एकेकाळी पनवेल बाजारपेठ ही कोकणचे वैभव होती, मात्र सध्या वाहतूक कोंडी, खराब रस्ते असे अनेक प्रश्न या बाजारपेठेत पाहायला मिळतात। त्यामुळे बाजारपेठेत अवकळा पसरली आहे आणि तत्कालीन आमदार भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यावर त्यांच्या कारभारावर सगळेजण नाराजी व्यक्त करतात असं वक्तव्य बाळाराम पाटील यांनी यावेळी केलंय। तसेच शिट्टी या चिन्हाला मतदान करा आणि विजयी करा असं देखील वक्तव्य बाळाराम पाटील यांनी केलंय। आपण बघतोय की एकेकाळी वैभवशाली असणारी पनवेलची ही बाजारपेठ जी संपूर्ण कोकणावर अधिराज्य गाजवत होती ती आज अतिशय दुरावस्थेमध्ये आहे। रस्त्यांचा पत्ता नाही, धुळीनं भरलेले सारे शहर, या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी, पाण्याचा पत्ता नाही, लाईटचा पत्ता नाही, अशा दुरावस्थेमध्ये आज या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये व्यापारी मंडळी ग्राहकाच्या प्रतीक्षेत बसलेली आहे। हीच पनवेल बाजारपेठ कधी काळी वैभवशाली होती आणि संपूर्ण कोकणपट्ट्यावर या बाजारपेठेतून अधिराज्य केलं जात होतं। साऱ्यांच्या मनामध्ये तीव्र संताप या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर आहे।
आणि बोलण्यामध्ये तो स्पष्टपणाने व्यक्त होतोय. आम्ही मंडळी या साऱ्या मंडळींना विनंती करतोय की शिट्टी या निशाणीवर आम्ही निवडणूक लढतोय. मतदान पत्रिकेवर 7व्या क्रमांकावर आपला त्या ठिकाणी निशाणी आहे आणि लोक उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद देत आहेत. महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता त्यांना आम आदमी पार्टीच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. शेतकरी भवन येथे बुधवारी चित्रलेखा पाटील यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देण्यात आलं. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र संघटन मंत्री डॉक्टर रियाज पठाण, माजी जिल्हाध्यक्ष मनोज घरत, पनवेल विधानसभा समन्वयक जयसिंग शेरे आदी पदाधिकारी, नृपाल पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस अनिल पाटील, अवधूत पाटील, मोहन धुमाळ, नागेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. कोकणाची जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही आम आदमी पार्टीतर्फे ह्या विधानसभा निवडणुकीला शेका पक्षाला पूर्ण पाठिंबा देत आहोत. बिनशर्त पूर्ण पाठिंबा देत आहोत. कारण आमचं सर्वांची एकच हे आहे का ह्या वेळेला महायुती सरकार याला पूर्णपणे आम्हाला हरवायचं आहे. महायुती सरकार जी आहे ती सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. त्या महायुती सरकारला खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आज इथं आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही आज जयंतभाईंना त्यासाठी सक्रिय पाठिंबा आम्ही देत आहोत रायगड जिल्ह्यासाठी. त्यांचे सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आम आदमी पार्टीचे आणि शेतकरी कामगार पक्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. केजरीवाल यांनी अनेक वेळा रायगडमध्ये येऊन वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आज आम आदमी पार्टीचे जिल्ह्यातले प्रमुख कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आले. त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या या पाठिंब्याचं शेतकरी कामगार पक्ष पूर्णपणे जाणीव ठेवेल हे पण मी या ठिकाणी सांगतो. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातील आगरदंडा जंगल जेटीवर बुधवारी फेरीबोटीला दिघीकडे जाण्यासाठी आलेला पिकअप टेम्पो तीव्र उतारामुळे चालकाच्या नियंत्रणात न राहिल्यानं फेरीबोटीवर चढण्याआधीच जेटीवरून समुद्रात कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाणी बॉटल वाहतूक करणारा हा टेम्पो श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन या गावी निघाला होता. बुधवारी आगारदंडा जेट्टीवरील बोटीवर रिव्हर्स करून टेम्पो मागे घेत असताना तीव्र उतारामुळे टेम्पो चालकाचा ब्रेकवर कंट्रोल झाला नाही आणि क्षणार्धात टेम्पो थेट समुद्रात कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र समुद्राचे पाणी प्यायल्यामुळे चालकाला मुरुड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. शासनाने श्रीवर्धन तालुका आणि मुरुड तालुका जोडण्यासाठी आगारदंडा ते दिघी अशी फेरीबोट व्यवस्था सुरू केली आहे. यासाठी आगारदंडा येथे बांधण्यात आलेल्या जेटीला तीव्र उतार असल्यानं माल वाहतूक करणारे लोडिंग वाहने चालकांच्या नियंत्रणात राहत नाहीत. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा स्थानिक आणि इतर वाहन चालकांकडून होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील यंगस्टर क्रिकेट क्लब शिव आयोजित ओव्हरऑल टेनिस क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. यंगस्टर शिव विरुद्ध क्रांतीवीर धामणदेव या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला. अंतिम सामना 6 षटकांचा खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून धामणदेवी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून यंगस्टर शिव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. यंगस्टर शिव संघाकडून मयूर लवंडे, सनी धोते आदींच्या घणाघाती फलंदाजीने 69 धावांचे आव्हान उभे केले. या धावांचा पाठलाग करीत असताना क्रांतीवीर धामणदेवी संघाला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून मयूर लवंडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून उदय शिंदे तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सनी धोत्रे हे बक्षिसांचे मानकरी ठरले. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.